गरिबांच्याच दुकानावर चालतो का? अनधिकृत बांधकामांचं कारण देत असाल तर मग राजकारण्यांच्या नातेवाईकांकडील मालमत्तांवर बुलडोझर का चालत नाही? पुण्यात 11,000 दुकाने जमीनदोस्त झालीत, हजारो कुटुंब रस्त्यावर आली, पण कोणीच याची जबाबदारी अद्यापही का घेतली नाही? नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट. चला पाहूयात या बुलडोझर कारवाईची आतली गोष्ट. पुण्यात सकाळी 5:30 वाजता सुरू झालेल्या कारवाईनं संपूर्ण बाजारपेठ धुळीच्या ढिगाऱ्यात रूपांतरित केली. प्रशासनानं अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई केली, पण ज्यांचे संसार या दुकानांवर अवलंबून होते त्यांच्या भविष्यासाठी काहीच पर्याय उरले नाहीत. याची दखल शासन घेणार का? व्यापाऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनानं ही कारवाई ठराविक लोकांवरच केली. ज्या जागा राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांच्या आहेत त्यांना मात्र हातही लावला नाही. व्यापारी म्हणतात, जर नियम मोडले असतील तर कारवाई सगळ्यांवरच व्हायला हवी, पण येथे निवडक दुकानांवरच बुलडोझर फिरला. हे केवळ अनधिकृत बांधकाम हटवण्याचं अभियान होतं की कुणाचा तरी राजकीय हेतू होता? सरकार गप्प आहे, प्रशासन शांत आहे, पण हजारो व्यापारी बेघर झालेत. आता प्रश्न हा आहे की सरकार यावर उत्तर देणार का? या लोकशाहीत सगळ्यांसाठी समान नियम असणार का? बांधकाम अनधिकृत असेल तर कायद्यानं कारवाई व्हायलाच हवी, पण ती सगळ्यांवर सारखी का होत नाही? गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त का? आणि सर्वात महत्त्वाचं, यावर आता सरकारचं उत्तर काय? बुलडोझर हा कायदा अंमलबजावणीचा भाग आहे की निवडक लोकांना होणारी शिक्षा? हा होता न्यूज अनकटचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. अशाच आणखीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज अनकट.